नमस्ते मित्रांनो, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आज एकता नगर येथे आपण रेस्क्यूसाठी आलो. आता हे जे विटाचं ढिगारा तुम्ही पाहतायत, आता आपण ते काढलेलं आहे. बरोबर ह्याच्यामध्ये साप गेलेला आहे आणि ते आता काही विटा काढल्यानंतर आपल्याला दिसून आलेला आहे. तो इंडियन स्पेशल कोबरा म्हणजे भारतीय नाग आहे. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचं एक उद्देश एवढंच करतोय, कारण की घराच्या जवळ साफसफाई राहायला पाहिजे आणि लाईटीची व्यवस्था राहायला पाहिजे. आता तुम्ही हा पूर्ण एरिया बघायला पाहिजे. नवीन एरिया होईल तर इथे लाईटची व्यवस्था नाही, रस्त्याची व्यवस्था नाही, तर असं तुम्ही जे अडचण करतात ना, त्यामुळं साप जास्त येतात. तर चला मित्रांनो, सापाला बघूया. नंतर तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो की तुम्ही काय करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या घरी साप येऊ नये. गट्टू जमा केलेले आहेत मित्रांनो. जास्त ह्याच्यामध्ये उंदीर येत राहतात, त्यामुळे आपल्या घराच्या जवळपास एरियात अशा वस्तू ठेवणं धोकादायकच आहे. इकडे या तुम्ही, इकडे तुम्हाला वरून तर साप दिसणार नाही, पण तेव्हा जवळून बघा तुम्ही कशा पद्धतीने बसलेला आहे हा. अंदाजे आपण सुमारे 3 ते 4 फुटाचा हा इंडियन स्पेक्ट्रल कोबरा म्हणजे भारतीय नाग, आणि सायंटिफिक नेम ह्याचं नाजा नाजा आहे मित्रांनो. म्हणजे ग्लोबल म्हणजे कुठेही गेलात तुम्ही नाजा नाजा म्हणलात तर इंडियन स्पेक्ट्रल कोबराच येतो. नागामध्ये 5 प्रकार आहेत. 5 प्रकारामधले हा एक इंडियन स्पेक्ट्रल म्हणजे डायस्लेटेड कोबरा म्हणलं जातं याला. म्हणजे 2 खूण. मानवी वस्तीकडे मेन उन्हाळ्यामध्ये साप यायचं रिझन फक्त थंड ठिकाण असतं मित्रांनो, कारण की बघा इथं सांडलेलं पाणी आहे, त्याच्यासाठी येत राहते साप, कारण की त्याच ठिकाणी थंडवा भेटलं जातं, म्हणजे त्याच ठिकाणी त्यांना खायला बेडूक उंदीर भेटत राहतो. तर चला ह्याला इथून काढूया. आता बघा इथं कसं आहे, तो अंगावरती इथं तोंडायचं, ह्याच्या बरोबर खाली असं नाही, आपण डायरेक्टली काढू शकत नाही मित्रांनो. कसं म्हणजे घेऊ शकतच नाही गोष्टीचं, कारण ह्याची एक बाईट माणसाला नाहीच करायला बस झाली. बघा इथं आलेलं आहे, बघा इथं तोंड आहे त्याचं. बॅटरी बघितलं मित्रांनो, किती नाग म्हणजे साप पकडणं साधी गोष्ट नाही. का म्हणतो आम्ही, जातात एका ठिकाणी, निघतात एका ठिकाणी. दोन 3 फुटाचा इंडियन स्पेक्ट्रल कोबरा आहे मित्रांनो. पाहण्यावर नंतर वाटते तहानलेला आहे हा. फक्त जे टार्गेट द्यायचा प्रयत्न करतो ते टार्गेट बी घेत नाही, म्हणजे किती थकलेला आहे असं बघा तुम्ही. पाणी घ्या ना. 30 डिग्री सेल्सिअस तापमान असतं, परंतु जे उन्हाळा जो चालू आहे आपल्या, त्यानं माणसाची बॉडी हीट थोडी वाढली
की आता एखादा साप तर आपण रेस्क्यू केला तर असं म्हणजे संडास करतो वगैरे फिकल मॅटर टाकत राहतो, कारण की मानवाची हिट ह्या सापाला मेंटेन केली जात नाही. कारण साप जो आहे पॉयक्योथर्मिक ॲनिमल आहे, जो आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करू शकत नाही असा जीव आहे. थंड रक्ताचे जीव म्हणलं जातं ह्याला. जरा पाणी घ्या ना. अच्छा दे कशात तर तू काय करतो भैया? जवळ येऊ नको तू. नाही हे दे जग वगैरे, नाही तर पाणी बॉटल दे. तुम्ही नीट तर बघितलं मित्रांनो, तर ह्या सापाचा नागाचा जो आहे जबडा हल्लेला दिसेल. आता एवढं भिल्यानं पळायचा प्रयत्न करतो हा. जेव्हा ह्याची बॉडी नॉर्मल होऊन जाईल, टेम्परेचर थंड, त्या टायमाला हा बघा कसा फोना काढतो. जीप कशी काढलेलं बघते. जीप कशी काढलेली. जीप काढण्याचं रिझन काय माहिती का? बॉडी थर्मिट करते त्यानं, म्हणजे पुढलं टेम्परेचर काय आहे सापांना असं दिसत नसतं, फक्त बॉडी हीटवर त्याने ओळखत येत. जेव्हाही आपल्या मित्रांनो साप चावतो, स्पेशली नाग, मण्यार, जे न्यूरोटॉक्सिक वेनम जातीचे साप आहेत, हे तर चावले तर आता मुळात एक म्हण आहे, यामध्ये असं म्हणतात की साप चावला तर पाणी पाजू देत नाही. हे म्हणण्याचं रिझन पण आहे मित्रांनो. जे नर्वस सिस्टीमवर अटॅक केलं जातं ह्याचं वेनम, म्हणून पाणी पीत जाऊ नये असं म्हणलं जातं. तर चला मित्रांनो, ह्याला इथून रेस्क्यू केले, ह्याला घेऊन जाऊया अशा ठिकाणी जिथं मानवी वस्ती नाही आणि ह्याचं पुढचं आयुष्य त्या ठिकाणी जगेल. व मी वारंवार कंपल्सरी राहू द्या मित्रांनो. वाटलं सर का तुम्हाला जमत असेल तर एखादं गावरान कुत्रं मांजर तुम्ही पाळा, जेणेकरून तुमच्या घरात असे जीव आले तर तुम्हाला अलर्टनेस म्हणजे लवकर कळून जाईल की असे जीव आपल्या घरामध्ये आलेले आहेत. माझ्या खूप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं प्लस दाखवलेलं पण आहे की जे असे जे पाळीव प्राणी आहेत ते आपल्याला संकेत देत राहतात की असे जीव घरामध्ये आले. कुठेही साप निघाले तर एक मित्रांनो मारू नका. जवळचे कोणते सर्पमित्र असतील त्यांच्याशी संपर्क करा, जेणेकरून त्याने येतील आणि ह्यांना रेस्क्यू करतील. कुठेही पाहिलं मित्रांनो तर मारू नका. जवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि जेवढं होईल आपल्या घराच्या जवळचं परिसर जे आहे ती स्वच्छ ठेवा, जेणेकरून साप आलेलेही तुम्हाला देखून देतील. भेटू नवीन व्हिडिओवर नवीन ठिकाणी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या एरियामध्ये कोणते साप निघतात म्हणजेच आपल्या लातूरमध्ये तुम्हाला कळून जाईल. भेटू.